नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीच्या मेकअप रूम सिक्रेट या खास सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या मी आहे अशोक मामा या मालिकेच्या सेटवर. सध्या या मालिकेची खूप चर्चा आहे आणि या मालिकेमधल्या एका पात्राची देखील खूप चर्चा आहे, ते म्हणजे भैरवी मुजुमदार अर्थात अभिनेत्री रसिका वाखारकर. चला तर मग आज जाणून घेऊया तिच्या मेकअप रूम सिक्रेटमध्ये नेमकं काय काय होतं. चला. आणि आपण आलो आहोत रसिकाच्या मेकअप रूम मध्ये. रसिका, मेकअप रूम सिक्रेट या सेगमेंटमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. मला असं विचारायचं आहे की आत्ता हा मेकअप रूम तुझा झालेला आहे, एक नवीन मालिका मिळालेली आहे, ती जोरदार मालिका आहे. कसं वाटतं ह्या तुझ्या मेकअप रूम मध्ये मेकअप करताना, नव्या भूमिकेची तयारी करताना? खूप खूप छान वाटतंय. मी आता म्हणायला हरकत नाही की मी आता नवीन भूमिकेमध्ये रुळायला लागलेली आहे आणि मी खूप एन्जॉय करते भैरवी साकारणं. अगदी. भैरवीची सध्या खूप चर्चा आहे, कारण की भैरवी मुजुमदार हे नाव जितकं भारदस्त आहे तितकंच तुझं बोलणं, तुझं वागणं भारदस्त आहे. या भूमिकेची तयारी मेकअप पासून कशी सुरुवात होते आणि डायलॉग पर्यंत कशी पोहोचते? आता तुम्ही बघत असाल की भैरवीचे मुळात आधीचं मी जे कॅरेक्टर करत होते त्यापेक्षा एक कम्प्लिटली ट्रान्सफॉर्मेशन आता मी साकारतीये की अपिअरन्सपासनं लुकपर्यंत तिच्या लँग्वेजपासनं सगळंच डिफरंट आहे आणि मॉडर्न अशी मुलगी आहे. सो येस, मजा येते मला हे करताना. पण भैरवीच्या प्रत्येक एक लुक असतो अभिनेत्रीचा, की बाबा या लुकसाठी हे गरजेचं असतं. काही ठराविक दागिने असतात, काही ठराविक वस्तू असतात, एलिमेंट्स असतात. तसं भैरवीच्या मेकअप रूमचे किंवा भैरवीच्या मेकअपचे काय काय एलिमेंट्स आहेत की जे तिला असणं अपेक्षित आहे आणि जे तिच्या भूमिकेला अजून उठावदार करतात? आय थिंक कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स डिफाईन्स भैरवी. आणि तिचे म्हणजे असणारीच ज्वेलरी असते ती, हे तिचं वॉच आहे, हे तिचे इयरिंग्स आहेत, सो हे तिचे काय म्हणतात ते भैरवीचे असतातच. अगदी. आणि भैरवी थोडीशी मॉड आहे, सो तिचा कॉस्ट्युम पण तसाच असायला हवा किंवा तो आहे. सो ती सगळी तयारी कशी असते, म्हणजे मेकअपला अनुसरून कॉस्ट्युम सुद्धा असतो तुझा? हो, माझे कॉस्ट्युम्स खूप छान आहेत ऍक्च्युली. खूप मॉडर्न कॉस्ट्युम्स मला दिले आहेत, वेस्टर्न कॉस्ट्युम्स आहेत, कारण का भैरवी ही लंडनमध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वावरणारी आहे आणि ती खूप अशी मोठ्या पदावर काम करणारी आहे, त्याच्यामुळे त्यानुसार तिचे कॉस्ट्युम्स आहेत. आणि भैरवीचा रोजचा मेकअप कसा असतो, म्हणजे तुझं मेकअप रूम मध्ये येणं आणि मग तिथून पुढे मेकअपची सुरुवात, भैरवीचा मेकअप कसा असतो तुझ्यासाठी? तो काय काय ह्या गोष्टी काच असतात की काही बाबा तुझ्या ठरलेल्या गोष्टी आहेत? कसा असतो भैरवीचा मेकअप? माझा मेकअप हा नील जो तुम्ही बघताय तो रोज करतो आणि एक बेसिक मॉडर्न मेकअप, म्हणजे मला असं वाटतं की खूप गॉडी मेकअप पण नसतो. ती एक डिसेंट मॉडर्न मुलगी आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक मॉडर्न लुक क्रिएट होण्यासाठी जे लागेल तसा तो लुक असतो, असं काही वेगळं असं काही नसतं. अगदी. भैरवी, तू सांगितलंस की भैरवी ही मॉड मुलगी आहे आणि तुझ्या तो सगळ्या तुझ्या बोलण्यात आणि ते सगळ्या ते येतच की तू एक करारी मुलगी दाखवलेली आहे. पण तुझा हा करारी बाणा ज्यांच्या समोर तुला दाखवायचा आहे ते आहेत आपले अशोक मामा अर्थात अशोक सराफ सर. त्यांच्यासमोर बोलताना सगळ्यांची ततपप होते. मला तुला विचारायचं आहे, पहिला दिवस आठवतो का जेव्हा असं काहीतरी एक तडक फडक सीन करायचा होता त्यांच्यासोबत आणि तुझी अवस्था काय होती? हो, पहिला सीन म्हणजे आमचा पहिला प्रोमो शूट झाला होता आणि जसं की आता आमचे सीन्स होत आहेत टशनवाले, तसे एकमेकांविरुद्ध काहीतरी आम्ही बोलणाराच तो प्रोमो होता आणि अर्थात पहिल्यांदाच मी त्यांच्यासमोर उभी राहणार होते म्हणून मला दडपण आलं होतं आणि मी त्यांना म्हटलं होतं की तुमचे आशीर्वाद असू द्यात, तुमच्यासोबत मला काम करायचं आहे. आणि ते इतके गोड आहेत, खूपच फ्रेंडली आहेत ते ॲज अ पर्सन आणि ॲज अ काय म्हणत आपण को ॲक्टर म्हणून सुद्धा, की त्यांनीच भीती पळवून लावली. पण तो किस्सा आठवतोय का की काय बोलणं झालं होतं किंवा काय एखादं काय असा तो क्षण होता की तेव्हा असं वाटलं की नाही हे आता होईल सगळं छान? त्यांनी माझे हातात हात घेतले आणि मला खूप पॉझिटिव्हिटी दिली की तू छान करतेस आणि तू छानच करणार आहेस, त्याच्यामुळे डोंट वरी, असं ते इतके प्रेमाने बोलले होते की आणि मी जसं म्हटलं त्यांचा ऑराच इतका सुंदर आहे, त्यांच्या सहवासात खूप पॉझिटिव्हिटी मिळते आणि त्यांच्यामुळेच माझी भीती गेली असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि आता तर सिरियल बरीच पुढे गेली आहे, सिरियल गाजते सुद्धा आहे, लोकांपर्यंत पोहोचते आहे, तुझंही कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचतंय. आता तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग कसं झालंय? खूप छान. आणि आता खरं तर माझे आणि त्यांचे सीन्स आता मी जास्तीत जास्त त्यांच्यासोबत सीन मला करायला मिळत आहेत आणि खरोखर एक सहकलाकार म्हणून सुद्धा मला इतकं शिकायला मिळतं ऑफ स्क्रीनसुद्धा, की मला खरं तर त्यांना खूप बोलायचं असं असं सुनवायचे वगैरे सीन्स आहेत मला आणि मला खरोखर पहिले भीती वाटते, कारण का
खूप जणांचे मला आता मेसेजेस पण येतात की तू कसं काय असं बोलतेस त्यांना, किंवा तुला भीती नाही का वाटत, आणि मलाच गिल्ट येते की मी म्हणजे विलन वगैरे वाटायला नको लोकांना. पण ते मला त्यातही हेल्प करतात की तू कसा पॉज घे, किंवा पेस बदल, ह्या वाक्याचा रिदम हा असू देत, किंवा ते मला खरोखर हेल्प करतात ते तो सीन छान होण्यासाठी, आणि हे मला खूप खूप शिकवतं. मामांसोबतचे सीन तुझे छान होतातच आहे, पण तुझ्यावरती आणखी एक खूप मोठी जबाबदारी ते म्हणजे लहान मुलांना सांभाळण्याची. 3-3 लहान मुलं तुझ्यासोबत प्रत्येक सीनमध्ये आम्हाला दिसतात आणि त्यांच्यासोबत तुझं बॉन्डिंग कमालीचं आहे. ती कसरत कशी होतीये? तो गोडवा कसा आणतेस नात्यातला? कारण ही एकीकडे भैरवी अशी एकदम सनसनीत उत्तर देणारी आणि दुसरीकडे त्या मुलांचा विषय येतो तेव्हा ती खूप अशी मवाळ होते, खूप प्रेमळ होते. हो, ती तिखट लोकांना तिची साईड जास्त दिसते, कारण ती त्या छोट्या मुलांप्रती तिला प्रचंड जिव्हाळा आहे, आणि अर्थातच खूप गोड मुलं आहेत. आणि त्यांच्यामुळे सुद्धा इतकी मजा येते सेटवर. त्यांच्यासोबत मी खूप मस्त टाइम स्पेंड करते. आम्ही ऑफ स्क्रीन इतकं छान मजा मस्ती करत असतो, आणि ते कुठेतरी ऑन स्क्रीन पण रिफ्लेक्ट होतं. अगदी. मला सांग भैरवी, आता तू आता मला हिच्या कॅरेक्टरची इतकी सवय झाली आहे की रसिकाच्या ऐवजी भैरवीच तोंडात नाही येते. रसिका, मला तुला विचारायचं आहे, या मेकअप रूममध्ये तुझ्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुला हव्याच असतात? मग काही कलाकारांचं असतं की नाही, आम्ही आम्ही अमुक 1 लिटर पाणी पितो, मग त्यासाठी आमची एक पाण्याची बॉटल असते. तुझ्या मागे एक मला पाण्याची बॉटल पण दिसतीये. पाण्याची बॉटल कायम माझ्यासोबत असते, हा टम्बलर. आणि हा मला वाटतं 2 किंवा 3दा भरून मी पाणी पितेच. अगदी. आणि यासोबत तुझं काही ठरलेलं आहे का, की बाबा मी मेकअप रूममध्ये हे माझं माझ्या पर्समध्ये खाणं असतं, किंवा माझ्या काही ठरलेल्या वस्तू आहेत, की बाबा हे मी एक अमुकच वस्तू वापरते, किंवा बॅग आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या खाण्याच्या वस्तू आणते, आणि ही असतेच म्हणलात तर मखाना. मखाना माझ्या जनरली बॅगमध्ये असतोच. म्हणजे मंचिंगसाठी मध्ये मध्ये मला काहीतरी खायला लागतं, सो मखाणे असतातच. अगदी. भैरवीच्या कॅरेक्टरसाठी जे गरजेचं आहे ते दादा तुला तो मेकअप करतातच. पण रसिकाच्या बॅगमध्ये अशा कुठल्या गोष्टी असतात मेकअपच्या, की जे रसिका कंपल्सरी बॅगेत ठेवतेच, त्याशिवाय ती जाऊ शकत नाही Actually हे कुठे? जे मेकअप पाउचेस आहेत ते माझेच आहेत. त्याच्यामुळे त्यात काही प्रोडक्ट्स जे आहेत मेन कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक आणि आयब्रो आणि खूप साऱ्या गोष्टी त्या माझ्याच असतात. सो काही मेकअप प्रोडक्ट्स मी माझेच यूज करते. मला असं वाटतं, की प्रेक्षकांना या मेकअप रूम सिक्रेट मधल्या गोष्टी सुद्धा बघायला आवडतात. मला असं वाटतं, की तो जो बॉक्स दाखवला तर प्रेक्षकांना अजून आवडेल, की अरे रसिका नेमकं काय काय वापरते. हे 2 बॉक्सेस आहेत, आणि याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पावडर आहे, लिप बाम आहे, ब्लश ऑन आहे, माझे काही ब्रश आहेत, आयब्रो पेन्सिल आहे, पफ आहे, आणि ह्याच्यामध्ये स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत जे मी मेकअपच्या आधी वापरते. सो या, आणि ब्रश आणि खूप साऱ्या काही गोष्टी आहेत. थोडासा मेसी आहे, सो प्लीज ते बघू नका, ते बघू नका. अगदी. रसिका, मला तुला विचारायचं, कलाकारांसाठी त्यांची स्किन असतील, हेअर असतील, ते खूप महत्वाचं असतं. त्याची काळजी तू कशी घेतेस? प्रेक्षकांना काही टिप्स आहेत का तुझ्याकडनं, किंवा स्किन केअर कसं करावं? स्किन केअर म्हणजे एकतर एक मॉर्निंग रुटीन मी जनरली फॉलो करते, जे मला माझ्या डर्मॅटने सांगितलेलं आहे, की सिरम लावायचं, सनस्क्रीन लावायचं, आणि त्याच्यानंतर प्रायमर लावून तुमचा मेकअप सुरू करायचा. सो हे मॉर्निंग रुटीन मी जनरली फॉलो करते, आणि अदरवाईज पाणी आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते प्यायल्यानंतर मला वाटतं हायड्रेटेड राहते तुमची स्किन, सो ते मेजर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सिरियल आता खूप छान टप्प्यावरती आहे. तुझं मुलांसोबतचं नातं, मामांसोबतचं नातं अजून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीत पाहायला मिळतंय. मला असं वाटतं, की या मेकअप रूम सिक्रेटच्या निमित्ताने तू रसिकांना काय सांगशील, की पुढे या रसिकाकडनं काय बघायला मिळणार आहे? येस, मी रसिकांना हेच सांगेन, की आता खऱ्या अर्थाने मालिका सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. जो आपला मेन प्लॉट आहे, की भैरवी मुजुमदार विरुद्ध अशोक माजगावकर आणि ह्यांच्यामधला लढा, ह्यांच्यातली ती जनरेशन गॅप आणि भाच्यांमुळे तयार झालेला एक तणाव, की कोणाकडे तो ताबा असणार आहे त्यांचा. सो हा खरा प्लॉट कथेचा सुरू झालेला आहे, आणि आता खरी मजा येणार आहे प्रेक्षकांना. त्याच्यामुळे बघत राहा. अगदी. अशोक मामांच्या सेटवर आपण होतो आणि या मालिकेच्या निमित्तानं भैरवी मुजुमदार अर्थात रसिका वाखारकर सोबत तिचं मेकअप रूम सिक्रेट जाणून घेतलंय. रसिका, खूप खूप धन्यवाद वेळात वेळ दिल्याबद्दल. थँक